नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या विशेष पाठपुराव्याने मंजूर झाले काम. जयहिंद कॉलनी येथील उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल व भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. 14/1 मध्ये दलितेतर वस्ती योजनेअंतर्गत येथे उद्यान सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये जॉगिंग ट्रॅक, प्युअर ब्लॉक बसवणे, कुंपण भिंतीला कलर मारणे, रंगवणे, तसेच ग्रीन जिम बसवणे आणि विद्युत पोल, सोलर लाईट बसवणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे पुढं विरंगुळा केंद्र आहे त्याचंही काम आपलं प्रगतीपथावर आहे. आणि इथं आता अभ्यासिकेचं उद्घाटन मागे आपले तत्कालीन पालकमंत्री नामदार गिरीश महाजन साहेब आणि अनुप भैया आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं होतं. व्हावं आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रतिभाताईंच्या पाठीमागे कुरघोडी लावलेली होती आणि त्या कामाला त्यांनी अतिशय चांगलं सकारात्मक सहकार्य केलं आणि त्यामुळेच आजचा हे काम या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्हाला खूप काही आनंद होणार आहे. आमच्या ज्येष्ठांसाठी या ठिकाणी आपण ज्या काही सुविधा करून देणार आहात तो 2 जर करून दिला किंवा इथं बाकडे टाकून दिले तर इथं सकाळ संध्याकाळ आमचे या परिसरातील संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांचे करमणुकीचा कार्यक्रम तसंच सकाळ संध्याकाळ छोटा मोठा व्यायामाचं देखील या ठिकाणी साधनं आपण उपलब्ध करून देत आहे. त्याचा आनंद पूर्णपणे ज्येष्ठ नागरिक घेतील आणि त्यांचं आयुष्य देखील यामुळे वाढणार आहे. अतिशय आनंदी जीवन त्यांचं जाणार आहे. हे सर्व काम आज आपण जे काही करून देत आहेत त्याबद्दल मी राजे शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आपलं सर्वांचे आभार मानतो आणि एक विनंती या निमित्ताने करतो की कार्यक्षम नगरसेविका इथं असल्यामुळे आज हे कार्यक्रम सगळे होत आहेत. म्हणून पुन्हा प्रतिभाताईंना सुद्धा पुन्हा या कामाची संधी आपण ज्येष्ठांनी द्यावी आणि असाच उपक्रम या भागातील सगळ्या ज्येष्ठांसाठी नव्हे तर बाल आणि वृद्ध या सगळ्यांसाठी उपयोगी होईल अशा प्रकारचं सत्कार्य त्यांच्या हातून घडेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. होईल ना, पडला तर पडला, त्याच्यात जाऊन बसून गेलं. काम फदऱ्याचं करायचं नाही. 1 रुपया या शहराच्या विकासासाठी आणायचा नाही. चालू कामांना कसं ब्रेक करता येईल, चालू कामं कसे बंद करता येते याचं सर्वजण विचार करतात. आता ते स्मारक काय नडत होतं त्याला, जो कोणी गेला असेल कोर्टात त्याचं घेईल मी इलेक्शन पिरियडमध्ये. काय नडत होतं, छत्रपतींचं स्मारक काय नडत होतं, कोर्टात याची काय दाखल करू. ठीक आहे, आपण लढतोय, पण काय कोणती मानसिकता आहे तुमची, त्याचं नावही जाहीर करू आपण, त्याला तर घेऊ रस्त्यावर, पण हे योग्य नाही. तर ह्या मानसिकतेतनं आपल्याला सर्वांना बाहेर यावं लागेल. चुका होत राहतात, थोडंफार 19-20 काम होत राहतं आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही. जो चुकला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु आंदोलन करून नाहक जनतेला वेठीस धरणं किंवा प्रशासनाला वेठीस धरणं हे योग्य नाही. प्रशासनाची जर आपल्याला साथ असेल तरच कामं होतं. जर प्रशासनाने ठरवलं, एखाद्या शिपाईने सुद्धा ठरवलं का अनुप अग्रवाल जरी आमदार राहिला तरी त्याला कलेक्टरच्या कॅबिनमध्ये घुसूनही जायचं, तरी मी त्याचं काहीच वापर करू शकत नाही. तो बाहेरच मला सांगेल, मॅडमने आदेश दिलेले कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही, मीटिंग चालू आहे, मी काही नाही करू शकत, चुपचाप बाहेर बसवलं. तर ही सांगड आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन या शहराचा विकास करायचा आहे. जे मुजोर असतील, जे मातलेले असतील, जे भ्रष्टाचारी असतील त्यांनाही आपल्याला सोडायचं नाही. ती आपण लाईन लावू. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 25 एकर जागा रामसृष्टीसाठी ज्या ठिकाणी आपण कायम ऐकत आलो, सफारी गार्डन आपण करणार आहोत. अंगावर सफारी सर्वांनी बघितली, गार्डन कधीच बघितलं नाही, ते आपण त्या ठिकाणी करत आहोत. त्याची मोजणी शीट पण आली, मोजमाप पण झालं आणि आता कलेक्टरकडनं महापालिकेने मागणीचं प्रस्तावही सादर केलेला आहे. ही मागणी मंजूर झाल्यानंतर तो प्रपोजल जाईल स्टेटकडनं महसूलकडनं ती जागा महापालिकेला वर्ग होईल आणि त्या ठिकाणी आपण काम चालू करू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.